नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत। ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता। तर तत्पूर्वी तुम्ही पाहून घ्या की कोणते डॉक्युमेंट्स लागतात। फक्त हे 4 डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी। तुम्ही घर बसल्यापासून फॉर्म भरू शकता। तुमच्या मोबाईलवर फॉर्म भरू शकता तुम्ही। त्याचं एक ॲप आहे, त्या रिलेटेडही बोलणार आहे आणि कोणती 4 कागदपत्रे आहेत ती महत्त्वपूर्ण आहेत। फक्त या 4 कागदपत्रांवर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर डिटेल माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका। आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो। गव्हर्नमेंट स्कीम्स अँड जे नवीन गव्हर्नमेंट जॉब्स येतात त्या रिलेटेड आम्ही डेली अपडेट्स घेऊन येतो। तर नक्की सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स अँड रिगार्डिंग युअर गव्हर्नमेंट स्कीम्स। तर आपण आता डिटेल बघू की कोणतं ॲप आहे आणि कोणते 4 डॉक्युमेंट लागतात। जे ॲप आहे माझी लाडकी बहीण योजना हे फॉर्म भरण्यासाठी, तर त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत। नारी शक्ती दूत नावाचं एक ॲप आहे, प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। ते ॲप इन्स्टॉल करून तुम्ही फॉर्म भरू शकता। घर बसल्या तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरू शकता। तर आता 4 डॉक्युमेंट बघू, ते कोणकोणते 4 डॉक्युमेंट आहेत, त्यांची आवश्यकता आहे तुम्हाला फॉर्म भरताना। ते फर्स्ट डॉक्युमेंट आहे ते तुमचं आधार कार्ड। आधार कार्डाची सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि फर्स्ट डॉक्युमेंट आहे, त्याची तुम्हाला आवश्यकता आहे फॉर्म भरताना। आधार कार्ड असायला पाहिजे। सगळ्यांकडे आधार कार्ड असतं, तर आधार कार्डाची सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। सेकंड डॉक्युमेंट त्यांना हवा आहे की 15 वर्षापूर्वीचा पुरावा। 15 वर्षापूर्वीचा त्यांना एक पुरावा हवा आहे। त्याचे त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। फर्स्ट ऑप्शन आहे त्यातील की डोमिसियल सर्टिफिकेट। समजा तुमच्याकडे डोमिसियल सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर जन्म दाखला, जन्म दाखला नसेल तर जन्म दाखला नसेल तर मतदान कार्ड। ही जी 4 ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे 15 वर्षाच्या पुरावासाठी त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, डोमिसियल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला आणि मतदान कार्ड। समजा ही नसतील तुमच्याकडे 4 डॉक्युमेंट्स, तर तुम्हाला 15 वर्षाच्या पुरावासाठी रेशन कार्ड पण देऊ शकता तुम्ही, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे 4 डॉक्युमेंट 15 वर्षाच्या पुराव्यासाठी त्यांनी 4 डॉक्युमेंट दिलेले आहेत। त्या 4 डॉक्युमेंटपैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। जे 3 नंबरचं डॉक्युमेंट आहे ते उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला हवा आहे। समजा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे। असलं म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता उत्पन्नाचा दाखला ऐवजी। हे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे 3 डॉक्युमेंट झालेले। आणि 4 नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे हमीपत्र। हमीपत्र एक द्यायचं असतं। फॉर्म भरताना अर्जदाराला एक हमीपत्र द्यावं लागतं, त्यावर तुमची सही असते। एक हमीपत्र त्यांना द्यावं लागतं आणि त्यानंतर एक फोटो, आणि त्यानंतर फॉर्म सबमिट केला जातो। म्हणजे फक्त आणि फक्त हे 4 डॉक्युमेंट्स त्यांना आवश्यक आहेत। एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर दुसरं 15 वर्षाचा पुरावा, त्यासाठी त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत, डोमिसियल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, मतदान कार्ड, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला। हे 3 नंबरचं डॉक्युमेंट आहे। उत्पन्नाच्या दाखल्यालाही एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। आणि चौथा आहे हमीपत्र। कोणताही फॉर्म भरायला गेला तर एक हमीपत्र द्यावं लागतं, त्यावर तुमची सही असते आणि त्यानंतर एक फोटो। फक्त या 4 डॉक्युमेंटवर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर मी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स जरूरत आहे। फक्त या 4 डॉक्युमेंट्सची जरूरत आहे फॉर्म भरण्यासाठी। आणि ॲपही सांगितलेलं आहे, ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत। या ॲपवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, घर बसल्या फॉर्म भरू शकता। ॲपवर आता लोड असेल, कारण भरपूरशी युजर्स जे आहेत ते फॉर्म भरत असतील। तर तुम्ही लेट नाईट म्हणजे रात्री ट्राय करा, रात्री ॲप फ्लोंटमध्ये चालेल, कारण की भरपूर आता लोक फॉर्म भरत असल्यामुळे थोडा लोड आला असेल, त्यामुळे फॉर्म भरण्यात म्हणजे अप्लाय केल्यानंतर थोडा उशीर लागतो। तर रात्री अप्लाय केल्यानंतर थोडंसं लवकर होईल, कारण की त्यावेळी युजर्स कमी असतात, तर तेव्हा फॉर्म पटपट भरून होऊ शकतो। तर मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेलं आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट जरुरी आहेत, किती डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत आणि कोणतं ॲप आहे। तर तुम्ही तुमच्या कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झाम्स असू दे, गव्हर्नमेंट एक्झामच्या अपडेटसाठी असू दे, किंवा गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड अपडेटसाठी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर